संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजेच काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजेच काय? प्रत्येक कार्बनच्या अणूमध्ये चारही संयुजा एकेरी बंधीत हे 4 1 2 3 4 हे एकाच बंधनात असतात, संतृप्त असतात किंवा त्या हायड्रोकार्बनच्या कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंधन C असते आणि त्याच्या संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. आता अल्केन. अल्केन म्हणजेच अल्कली. अल्केन व अल्कली याच्या संतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहेत. हे दोन बेस्ट एक्झाम्पल आहेत, अल्केन आणि अल्कली. आता अल्केनची रासायनिक क्रियाशीलता कमी असल्याने त्यास पॅराफिन असे म्हणतात. अल्केनचे सामान्य सूत्र. अल्केनचे सामान्य सूत्र काय? CnH2n+2. n म्हणजेच काय? कार्बन अणूची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. आता हेच एक इम्पॉर्टंट आहे, हे पडलेले पण आहे भरपूरदा. अल्केन व अल्कलीमध्ये कार्बन म्हणजे CC एकेरी बंध आढळतो. अल्केनचे उदाहरण आता एक्झाम्पल्स बघायचे आपल्याला. मिथेन. मिथेनचं काय असतंय? रेणुसूत्र CH4 असतंय, म्हणजे Cच्या भोवती 4 H आपले इकडं असं 4 H आहेत. इथेन. इथेनचं काय? C2H6 म्हणजेच काय? C आणि इथे H. प्रोपेन. प्रोपेनचं काय असतंय? C3H8 आणि ल्युटेन. ल्युटेनचं काय? CH4 आपलं C4H10. पेंटेन. पेंटेनचं काय? 5 पेंटागॉन 5 असतात म्हणून C5H12. हेक्झागॉन. हेक्झागॉनचं काय असते? 6 C6H14. आता हेक्टेन. हेक्टेनचं काय असते? 6 7H16. मिथेन. मिथेन आणि इथेन हे सर्वात सरलतम अल्केनची उदाहरण आहे, म्हणजेच काय? एक्झाम्पल. बेस्ट एक्झाम्पल इज मिथेन आणि इथेन. अल्कली. अल्कली काय? अल्कली म्हणजेच काय? अल्केनमधील एक हायड्रोजन अणू कमी केल्यास त्याला अल्कली म्हणतात. म्हणजेच काय? आता अल्कली -H केलं, एक हायड्रोजन अणू कमी केलं तर त्याला म्हणतात अल्कली. आता इथेन. इथेनमधून काय केले? C2H6 मधून एक हायड्रोजन वजा केल्यास C2H5 मिळते, म्हणजे इथिल केल्यास इथिल मिळते. इथिल. इथेन मधून इथिल मिळते, म्हणजेच काय? Hचं एक कमी केल्यावर इथिल. आता मिथेन. मिथेन हे फार इम्पॉर्टंट आहे. आता सर्वात लहान संतृप्त हायड्रोजन म्हणजेच काय? मिथेन असते आणि स्मॉलेस्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणते त्याला. आता अन्य नाव काय त्याचे? हायड्रोजन कार्बाइड, कार्बन टेट्रा हायड्रॉक्साइड, नॅचरल गॅस, मार्श गॅस. शोध. अलेक्झांड्रो वोल्ट यांनी काय केलेलं आहे? यांनी शोध लावला आहे 1776 ते आपल्या 1787 दरम्यान, आणि मिथेनचा शोध लावलाय. नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण 87% असते. 87% असते. बायोगॅस, सुएज गॅस, कोळसा, खनिज आणि येथे मिथेन आढळतो. मिथेन काय? दलदलीच्या ठिकाणी आढळतो म्हणून त्यास मार्श गॅस असं म्हणतात. आणि प्रयोगशाळेत काय केलं जातं? निकेलच्या सानिध्याच्या हायड्रोजनचं म्हणजे CO2 म्हणजे काय असते? कार्बन डायऑक्साईड असते. याचे मिश्रण 300 डिग्री टेम्परेचरला केले जाते आणि त्याला हीट केल्यामुळे काय होते? मिथेन फ्रीली होऊन जाते, मुक्त होते, फ्री होऊन जातोय. आता नैसर्गिक वायूच्या भंजक उद्वर्पातनाने शुद्ध स्वरूपातील मिथेन तयार होते. म्हणजे प्युअर फॉर्म ऑफ मिथेन क्रिएट कसं होतंय?
नैसर्गिक वायू म्हणजेच काय, नॅचरल गॅसपासून प्युअर फॉर्म ऑफ मिथेन क्रिएट होतोय. आता काय, मिथेनचे भौतिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. आता रंगहीन वायू असते म्हणजेच कलरलेस असं म्हणतात. रेणू वस्तुमान किती आहे त्याचं, 16.4 आहे. द्रवणांक -182.5 डिग्री आहे. उत्कलांक, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट. हे बॉइलिंग पॉईंट किती, -161.5 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याचा अल्प प्रमाणात द्रावणीय आहे. इथेनॉल, बेन्झिन, डायइथिल इथर, ॲसेटोन, गॅसोलीन यामध्ये द्रावणीय कक्ष तापमानास मिथेन वायू स्वरूपात असतो. द्रवणरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेहून कमी असते. म्हणजे काय असतं, लिक्विडचं जे मिथेन असतंय, म्हणजे पहिले मिथेन जे असते ते लिक्विडच्या पेक्षा कमी डेन्सिटीचं असतंय. मिथेनची डेन्सिटी बरं का कमी असते वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा. आता मिथेनचे रासायनिक गुणधर्म म्हणजेच काय, अतिशय ज्वालाग्रही वायू असते. आता मिथेनचे पूर्ण ज्वलन होते म्हणजेच काय, बर्न होते. आता मिथेनच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते म्हणजेच काय, ब्ल्यू कलरचं ज्योत येत असते. आता त्याचं काय, अभिक्रियेतून 213 किलो कॅलरीज मोल इतकी उष्णता निर्माण होते व CH4+2O2 CO2+2H2O+ उष्णता बाहेर पडते. व मिथेनचे औष्णिक अपघटन पायरोलायसिस म्हणजेच काय, 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानास मिथेनचे अपघटन होऊन कार्बन आणि हायड्रोजन सुटे होण्याच्या प्रक्रियेला पायरोलायसिस म्हणतात. म्हणजेच काय होतंय, हायड्रोजन आणि म्हणजे ते सेपरेट होणार, वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय होणार, पायरोलायसिस होते. आता प्रतियोजन अभिक्रिया म्हणजेच काय, सबस्टिट्यूशन कसं होतं, फॉर्मेशन ऑफ द सूर्यप्रकाशात हॅलोजन बरोबर म्हणजेच He बरोबर क्लोरीन, ब्रोमाइन, आयोडीन संतृप्त हायड्रोकार्बनची अभिक्रिया होताना त्यातील हायड्रोजनची जागा हॅलोजन अणूने घेतली. जर हॅलोजननं ती जागा घेतली त्यांची तर त्याला प्रतिज्योत अभिक्रिया असे म्हणतात, म्हणजे सबस्टिट्यूशन असते. क्लोरिनेशन म्हणजेच काय असते, अतिनील किरणाच्या उपस्थितीमुळे मिथेन व क्लोरीनची अभिक्रिया होऊन काय होते, मिथेन क्लोराईड फॉर्म होते. क्लोरोमिथेन व हायड्रोक्लोराईड तयार होते म्हणजे CH4, Cl2, CH3, HCl तयार होते. ब्रॉमिनेशन म्हणजेच काय असतंय, डोमिनंट मिथेन रिप्लेस बाय, म्हणजे ते डोमिनंट जे म्हणजे मिथेन असते ना, हायड्रोजन ची जागा ब्रोमीन घेते. हायड्रोजनची मिथेन मधली हायड्रोजनची जागा ब्रोमीन घेते, ब्रोमाइन म्हणते, ब्रोमाइन. आता नायट्रेशन म्हणजेच काय, 500 डिग्री सेल्सिअसला तापमानाची मिथेनची नायट्रिक ॲसिड बरोबर NH3 क्रिया होऊन नायट्रोमिथेन म्हणजेच CH3NO2 तयार होते. नायट्रोमिथेनचा द्रवणांक म्हणजे द्रवक म्हणून उपयोग करतात. मिथेनचे उपयोग म्हणजेच काय, त्याचे उपयोग काय काय बघूया आता. गोबर गॅस, नॅचरल गॅस रूपात घरगुती इंधन म्हणजेच काय करतो मिथेन आपण कशासाठी यूज करतो ते त्याचे युजेस. आता गोबर गॅस म्हणजेच काय असतंय, आता बायोगॅस पण एक आहे असा प्रकार, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आउटलेटमधून म्हणजे आपले वेस्ट वगैरे सगळं टाकून इनलेट वगैरे तिथून ते कनेक्शन दिलेलं जातंय. मिडलच्या टँक असं असते, तर एक मिडल मोठी टँक असते, इथून आउटलेट इथून इनलेट, म्हणजे इथून सगळं टाकायचं. इथून जर काही म्हणजे ते एक्स्ट्रा ठेवलेलं असते काय अडकलं, इथून असं असते, इथून पाईप प्रोव्हाइड केलं जाते गॅसपर्यंत. हे असते बायोगॅस प्लांट, हे सगळं जमिनीखाली असते. पण आणि नंतर मग काय केलं जातंय, हायड्रोजनच्या उत्पादनात मिथेन हा सर्वात कमी लांबीचा हायड्रोजन असल्याने त्याच्या ज्वलनातून सर्वात कमी म्हणजेच काय
कार्बन डायऑक्साईड हे सगळ्यात कमी बाहेर कशामधून पडते? मिथेनमधून. आणि सगळ्यात जास्त आपल्या व्हेकल्समुळं कार्बनचं प्रमाण जास्त झालं. कार्बन रेट इन्क्रीजिंग डे बाय डे म्हणतात ते आता सध्या चालू आहे ना. कार्बनचं रेट म्हणजे कमी करण्याचं लक्ष्य आहे 2032 पर्यंत. म्हणजेच कार्बनचं रेट नियरली 2070 पर्यंत काहीतरी 0 होईल असं गृहीत केलेलं आहे अंदाजा. आता त्यामुळे मिथेनचा वापर घरगुती इंधन म्हणून करतात. आणि मिथिल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड, इथेनॉल, अमोनिया, ॲसिटिलीन इत्यादी कार्बनची संयुगना निर्मितीच्या मिथेनच्या उपयुक्त आहे. आता वस्त्र उद्योग म्हणजेच काय, काय मग ड्रेसची इंडस्ट्री असते ना, ड्रेस इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, अन्न प्रक्रिया, पेट्रोल शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ द पेट्रोल, रिफायनिंग वगैरे वगैरे वायू रूपे मिथेन वापरला जातो. आता बायोगॅस मी आत्ताच सांगितले, इथं बायोगॅस, वा इथं जिथं चित्र काढले तिथंच बायोगॅस लिहिले. जनावरांचे शेण म्हणजेच काय, शेण, ओला कचरा किंवा आपलं वेस्ट, फूड वेस्ट, पालापाचोळा इत्यादी बायोगॅस तयार होते. इथून टाकत असतो ते इनलेटमधून सगळं, आणि इथं त्याची प्रक्रिया होऊन असं तिथं गॅस क्रिएट होतंय आणि ते आपण गॅसला पर्यंत पोचवलेलं असतं इथं, आणि इथून स्वयंपाकाला गॅस भेटते. आता बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण 55 ते 60% इतके असते. उर्वरित भागात CO2 असते. आणि बायोगॅसची निर्मिती नॅक्सी म्हणजेच ॲनएरोबिक प्रकारची असून 2 टप्प्यात होते. पहिलं काय, सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड प्रोडक्शन, आणि दुसरं आहे प्रोडक्शन ऑफ मिथेन. आता ऑर्गॅनिक म्हणजेच काय असते, कचऱ्याची जटिल सेंद्रिय संयुगने जीवजंतूमार्फत जे डिकम्पोजिशन होत आहे ना, त्याच्यापासून जे तयार होते त्याला ऑर्गॅनिक म्हणतात. आणि मिथेनचं म्हणजे काय, पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या सेंद्रिय आम्लाचे मिथेन नोजेनिक जीवाणूमार्फत मिथेनच्या वायू रूपात म्हणजेच मिथेनच्या रूपामध्ये क्रिएशन होते आणि ते प्रोव्हाइड केले जाते. म्हणजे CH3 COH CH4 + CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते. असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजेच काय असते, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे. आणि ज्या हायड्रोकार्बन्समध्ये किमान 2 कार्बन अणूच्या संयुजा एकेरी सहसंयुजा बंधाने संतृप्त नसतील तर त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन, किंवा ज्या हायड्रोकार्बनच्या कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी तिहेरी बंध असते त्याला असंतृप्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड म्हणलेलं जातं. म्हणजेच कसं, 2 आता कंपाऊंड आहे, ॲटलिस्ट 2 कार्बन कंपाऊंड्स आहेत, पण त्याच्यामध्ये हायड्रोजन सॅच्युरेटेड नसेल, पण विथ अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, इथं सिंगल एकेरी सहसंयुज म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असलं तर त्याला अनसॅच्युरेटेड म्हणतात. आता अल्कली ओलेफिन म्हणजेच काय असतंय, कार्बन कार्बनचे दुहेरी बंध म्हणजे CC असणारे हायड्रोकार्बन. इथेनॉल हे सरलतम अल्कलीचे उदाहरण. इथेलिन C2H4 रचनासूत्र CH2CH2 असते. आणि प्रोपिन म्हणजे C3H6. आता अल्काईन म्हणजेच काय, कार्बन कार्बन तिहेरी बंध म्हणजेच 1 2 3, इथं आलेलं नाहीये तिहेरी बंध. आता काय असणारा हायड्रोकार्बन असतंय, ॲसिटिलीन, इथाईन C2H2 रचनासूत्र CH 1 2 3. आता प्रोपाईन C3H4 CH3CH. ॲसिटिलीन हे सर्वात सरलतम अल्कलाईन असते. इथेलिन म्हणजेच काय, याचे स्पेलिंग ETHYLENE. इथेलिनचं काय, C2H4 आहे. पेट्रोलियमच्या भंजनातून इथेलिनची निर्मिती होतेच. म्हणजेच काय, ब्रेकडाऊन झालं तर पेट्रोलियमचे त्याच्यातून फॉर्म होतं इथिलीन. इथेलिन इज अ हायपरबोलिक आहे. म्हणजेच काय, दुहेरी बंध हायपरबोलिक असल्याने त्याची म्हणजे दुहेरी बंध म्हणजे डबल बॉन्ड क्रिएट होते. हायपरबोलिक अतिक्रियाशील असते. आता इथेलिनचे बहुवार्षिकीकरण
आता पॉली पॉलिमरायझेशन पण म्हणलं तरी चालतं ह्याला. म्हणजे पॉलिमरायझेशनच म्हणते त्याला, बहुवारिकीकरण. आता उच्च तापमानावर उच्च दाबाखाली उत्प्रेरकाच्या सानिध्यात इथेलिनचे बहुवारीकरण हाऊस म्हणजेच काय पॉलिथॉन प्लास्टिक तयार होते. म्हणजेच काय आता कसं आता समुद्र म्हणजे शुद्ध गंगा योजना आहे, तसंच आता शुद्ध गंगा योजना कशामुळे आली? कारण काय करतो आपण, कचरा म्हणजे प्लॅस्टिकचे बॉटल वगैरे घेतो आणि टाकून देतो त्या समुद्रकिनाऱ्याला. म्हणजेच काय असतंय, त्या समुद्रकिनाऱ्याला इथं एवढं एवढं घाण साचलेलं असते, नुसता कचरा असतंय पूर्ण. मग ते स्वच्छ असलं तर पाणी स्वच्छ असेल तर सगळं स्वच्छ आहे. त्यासाठी तर हे काय पॉलिथिन प्लास्टिक तयार होतंय तिथं. इथेलिनच्या रेणूमध्ये परस्पर समावेश अभिक्रियाच्या ॲडिशन रिॲक्शन होते व त्यात अभिक्रियेस बहुवारिकीकरण पॉलिमरायझेशन. इथं म्हणले ना मी पॉलिमरायझेशन म्हणते त्याला. इथं बरं झालं इथं खाली दिले पण पॉलिमरायझेशन. इथेलिनचे उपयोग, त्याचेच उपयोग काय युजेस बघायचे आहेत आपल्याला. आता धातूच्या जोडकामासाठी लागणारा ऑक्सिजन इथेलिन ज्योत मिळवण्यासाठी पॉलिथिन निर्मितीसाठी केला जातो. कृत्रिमरित्या फळे टिकवण्यासाठी म्हणजेच काय स्टोरेज ऑफ द फूड फॉर लॉंग टाईम, त्याच्यासाठी केला जातो. आता इथी अल्कोहोल म्हणजेच काय C2H5OH, ह्याचेच नाव काय इथेनॉल स्पिरिट ग्रेन अल्कोहोल ड्रिंक अल्कोहोल मद्यार्क. आता हे सुगंधी रंगहीन द्रावण आहे, म्हणजेच कलरलेस आहे, सुगंधी आहे. आणि रेणुसूत्र म्हणजेच काय त्याचं इथं सांगितलं ना C2H5OH. आणि नंतर काय सरळ रचना काय CH3CH2OH. उत्कलांक म्हणजेच काय त्याचा बॉइलिंग पॉईंट 78 डिग्री असते आणि फ्रीजिंग पॉईंट -114 डिग्री सेल्सिअस आहे. आणि नंतर काय इथिल अल्कोहोलच्या ज्वलनामुळे म्हणजे त्याचं बर्न केलं तर निळी ज्योत मिळते. इथिल अल्कोहोलच्या सोडियम बरोबर अभिक्रिया झाल्यास सोडियम इथॅक्साईड म्हणजे C2H5ON ने तयार होते व हायड्रोजन मुक्त होते. इथिन अल्कोहोलची फॉस्फरस टायक्लोराइड बरोबर PCl3 अभिक्रिया झाल्यास इथिल क्लोराईड C2H5Cl तयार होते. इथेनॉलचा उपयोग मद्य निर्मिती, औद्योगिक द्रावण. इथेनॉल हा उत्तम द्रावण असल्याने त्याचा वापर टिंक्चर आयोडीन ते त्याचं एक आहे ना एक्झाम्पल पण आहे, ते काहीतरी असं ते दूध आता क्लॅरिफाय, मला नाही माहिती ते खरं आहे का कसं आहे, दूध क्लॅरिफाय करण्यासाठी यूज करतात. आता एक काय 2 कप घेतं, त्याच्यामध्ये दूध टाकायचं. हे प्युअर दूध आहे आपलं, म्हणजे प्युअर मीन्स मिक्स विथ वॉटर. हे मिक्स विथ वॉटर आहे, हे प्युअर दूध आहे गाईचं. आता ह्याच्यात बी टिंक्चर आयोडीन टाकायचं, ह्याच्यात पण टाकायचं. ज्याचा कलर ब्लू झाला त्याच्यात समजायचं की पाणी आहे, जेवढं पाणी आहे तेवढं त्याचा कलर चेंज होत आहे. म्हणजेच ते टाकल्यावर ब्लू दिसतंय, त्याला टायट्रेट केलं तर म्हणजे हलवलं ना थोड्या वेळानं येल्लोइश होते जास्त. आता खोकल्याचे मिश्रण, खोकल्याचे औषधाच्या मध्ये बी इथेनॉलचे म्हणजे मिक्सचर टाकलेलं असतंय. आता टिंक्चर आयोडीन म्हणजेच आयोडीनचे अल्कोहोलमध्ये द्रावण. इथेनॉल गैरवापर टाळण्यासाठी त्यात मिथेनॉल हे विषारी द्रव्य म्हणजे डेनॅट्युअर्ड स्पिरिट बनवतात. डेनॅट्युअर्ड स्पिरिट विषारी द्रव्य मिसळून बनवतात. आता इथे हे काय सहत आपल्या H2SO4 बरोबर 170 डिग्री सेल्सिअसला इथेनॉल तापवल्यास त्यात एक पाण्याचा रेणू बाहेर येऊन म्हणजेच काय 1 वॉटरचं रेणू बाहेर येतंय आणि म्हणजे H2O बाहेर पडतंय. वॉटरचं काय असते रेणू, नाही तर वॉटरचं O म्हणतात, H2O असते. बाहेर जाऊन इथेन हे असंपृक्त संयोग मिळतंय, म्हणजेच अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बनतंय. ॲसिटिक ॲसिड म्हणजेच काय CH3COOH. अन्य नाव काय इथेनाइक आम्ल, विनेगर, हायड्रोजन ॲसिटेट, मिथेन, कार्बोक्झिलिक.
आम्ल कार्बोझिलिक म्हणतात. हे काय कार्बोझिलिक. ओके. आता त्याचं रेणू काय C2H4O2. आता उत्कलंक म्हणजे बॉइलिंग पॉईंट 118°C आहे. तिखट दर्प असलेले रंगहीन सौम्य आम्ल आहे आणि सामान्य तापमानात शरणकारी द्रावण असते. आता ॲसिटिक आम्लाचे धातू बरोबर अभिक्रिया. आता मेटल बरोबर रिॲक्शन्स बघायचे आपल्याला. आता काय ॲसिटिक ॲसिडचं सोडियम किंवा जस्त म्हणजे झिंक बरोबर जर अभिक्रिया केल्यास त्याच्या अनुक्रमे सोडियम ॲसिटिक म्हणजेच काय सोडियम आणि झिंक सोबत केली, सोडियम किंवा झिंक दोन्हीपैकी एक, नाहीतर झिंक सोबत हे भेटते आणि सोडियम सोबत हे भेटते म्हणजेच काय होते CH3CO फिक्स आहे. फक्त सोडियम सोबत केलं तर Na लागते आणि झिंक सोबत केलं तर Zn लागते लास्टला. झिंक ॲसिटिक सोबत Zn लागते लास्टला. ॲसिटिकचं काय CH3COO मिळते व हायड्रोजन मुक्त होते म्हणजेच काय फ्री होते हायड्रोजन. ॲसिटिक आम्लाची क्लोरीन बरोबर अभिक्रिया. आता क्लोरीन सोबत बघायचं. अभिक्रियेच्या अनुक्रमे मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड HCl ची उत्पादिते मिळतात. अल्कोहोलशी अभिक्रिया. आता अल्कोहोल रिॲक्शन विथ द अल्कोहोल. आता ॲसिटिक ॲसिडचा निर्जल झिंक क्लोराईडचा ZnCl2 उपस्थित इथिल अल्कोहोल बरोबर C2H5OH अभिक्रिया होऊन इथेल ॲसिटेट म्हणजेच काय तयार होते CH3COO. हे फिक्स आहे पण C2H5 लागते पुढं, मायनस इस्टर केलं व पाणी तयार होते म्हणजेच काय H2O. ॲसिटिक ॲसिडचा जलीय द्रावण आम्लधर्मी असल्यास त्यात निळा लिटमस पेपर लाल होतंय म्हणजेच काय ब्लू लिटमस पेपर जर रेड झालं तर काय असतंय ॲसिडिक असतंय आणि जर रेड लिटमस पेपर ब्लू झालं तर बेसिक असते. हे काय झालं ॲसिड झालं. आता उपयोग काय त्याचा विनेगर हे ॲसिटिक आम्लाच्या पाण्यात 5 ते 8% द्रावण असून लोण्याच्या परिरक्षक म्हणून वापरतात व 1939 साली रॉय प्लँकेट यांनी टेलिफॉन निर्मितीची केली व टेलिफॉन हे पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन PTFE असे आहे असं म्हणलेलं आहे. आता इथं काय ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड. शुद्ध इथेनॉल आम्लाचा द्रवणांक 17° असून हिवाळ्यात ते आम्ल कक्ष तापमानाला गोठून बर्फासारखं होते म्हणजे फ्रीज होऊन जाते, प्युअर बर्फच होते तयार. इथेनॅक आम्लाची सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH व तीव्र आम्लाबरोबर उदासीकरण म्हणजेच न्यूट्रलायझेशन केल्यास अभिक्रिया होऊन सोडियम ॲसिटेट सोडियम इथेनॅट हा क्षार म्हणजे साल्ट अँड वॉटर तयार होतोय. अक्रोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. आता अरोमॅटिक हायड्रोकार्बनना वलयांकित हायड्रोकार्बन असं म्हणतात. उदाहरणार्थ काय बेन्झीन आहे. बेन्झीनचं काय असतंय C6H6 आहे. आता बेन्झीनचं रचनासूत्र. बेन्झीनची वलयांकित रचना 6 कार्बनच्या अणूपासून तयार झालेली असून त्यात प्रत्येक कार्बन अणू एक आड एक म्हणजे 1 by 1 असते ना, एक आड एक एकेरी आणि दुहेरी बंधनाने बांधित आहेत. म्हणजेच कसं असतं एक सिंगल आणि डबल बॉन्ड, एक सिंगल आणि एक डबल बॉन्ड, एक आड एक. आता हे डबल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड, हे डबल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड, हे एक आड एक, एक आड एक. बेन्झीनचं इथं सांगितलं ना C6H6. तर बेन्झीन काय हे सर्वात सरलतम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. आता ते कोल गॅसमध्ये आढळते. डांबराच्या भागाश म्हणजेच काय तार माहिती ना, आता जे रोड कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलं जातं आहे बिटुमनच्या भागासह उध्वर
उत्पादनाने मिळवता येते. म्हणजेच काय, गॅस फाउंड इन अ गॅस म्हणजे गॅसमध्ये फाउंड होत आहे, आणि ऑप्टेन बाय सबिलिमेशन म्हणजेच काय, ते जे आपलं तार असते ना त्याला हीट करतात आणि त्याच्यावरून फाउंड करता येते बेन्झीन. बेन्झीनचे उपयोग काय, बेन्झीनचे हेक्झाक्लोराइड म्हणजेच काय C6H6 हे तर आधीच होतं, पण क्लोराईड म्हणलं तर क्लोराईड 6 लावून टाकायचं, तयार करण्यासाठी उपयोग करतात. बेन्झीन व क्लोरीन याच्या अभिक्रियेतून बेन्झीन हेक्झाक्लोराइड तयार होते व ते कीटकनाशक म्हणून वापरतात. आता पेट्रोल, तुटवड्याच्या काळात इंधनातील घटक म्हणून बेन्झीन सुद्धा वापर करू शकतो आपण. आता जर पेट्रोलचे दाम तेवढे वाढतच गेले तर पुन्हा काही लोक असं करतील, बेन्झीनचा वापर करतील पेट्रोलच्या जागी. कपड्यांच्या ड्राय क्लिनिंगसाठी बेन्झीनच्या सल्फोनेशनसाठी क्रियात्मक घटक SO3H. आता हे सर्व ऑलिफॅटिक हायड्रोकार्बन विभक्त शृंखला संयुगे आहेत, आणि इथं काय उदाहरणार्थ मिथेन, इथेन सर्व एरोमॅटिक हायड्रोकार्बन वलयांकित सायक्लिक संयुगे आहेत. उदाहरणार्थ बेन्झीन. बेन्झीनचे प्रमाण संरचना असलेल्या सर्व हायड्रोकार्बन्सना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात. या सगळ्याला काय केलं जातं, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणलं असते. आता कार्बन संयुगाच्या महत्त्वाच्या रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय, केमिकल कंपोजिशन म्हणले. आता उष्मदायी काय, हे सर्व हायड्रोजन हवेत ऑक्सिजनच्या मध्ये जाळ्यात कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, कार्बन डायऑक्साईड व पाणी H2O मिसळते, मिक्सचर ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. उष्मदायी अभिक्रियातून मोठ्या प्रमाणात उष्णता मुक्त होते, म्हणजे काय, लॅब्रेट सोडून टाकते. आणि काय, 2CH4H10 प्लस 13O2 काय फॉर्म होतं, 8CO2 प्लस 10H2O 2658 kJ उष्णता निर्माण होते. मिथेनचे मर्यादित हवेत ज्वलन केल्यास कार्बनची काजळी मिळते व CH4+O2 C काजळी 2H2O फॉर्म होते. आता संयोग म्हणजेच काय, अभिक्रिया असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये या अभिक्रिया आढळतात. यामध्ये 2 किंवा अधिक रेणूपासून एकच उत्पादित मिळते, म्हणजेच काय, 1 or 2 पासून एकच मिळते. एक असो की 2, 1 आणि 1, पण ह्याच्यापासून एकच मिळणार. आता 1+1 2 नाही. आता रेणूपासून एक उत्पादित मिळतं. इथेन C2H4 असते. ब्रोमाईन बरोबर संयोग अभिक्रिया होऊन इथेनॉल डायब्रोमाइड म्हणजेच 1,2 ब्रोमोइथेन म्हणजेच काय, C2H4Br2 हे उत्पादित मिळते. विस्थापन अभिक्रिया मिथेन व क्लोरीन या अभिक्रियेत क्लोरीन अणू मिथेनमधील एका हायड्रोजन अणूचे विस्थापन करते व मिथेल क्लोराईड CH3Cl उत्पादित होते. किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच काय, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. आता काय, किरणोत्सारी म्हणजेच काय, मूलद्रव्याच्या अणूत अल्फा, बीटा, गॅमा. आता कोरोनाचे पण स्टेजेस होते, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा पुढचं आलेले 4th स्टेज. किरणाच्या उत्सर्जन होण्यासाठी प्रक्रियेत किरणोत्सारी असे म्हणतात त्याला. म्हणजे त्याचं उत्सर्जन झालं म्हणजे त्याला किरणोत्सारी म्हणायचं डायरेक्ट. आता किरणोत्सारीचे मूलद्रव्य, त्याचे एलिमेंट्स बघूया आपण. आता किरणोत्सारी दर्शवणारे मूलद्रव्य. किरणोत्सारी मूलद्रव्याचे अणुकेंद्रक अस्थिर असते. ज्या मूलद्रव्याच्या अणूतून अल्फा, बीटा, गॅमा प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जित होतात, मूलद्रव्यांना किरणोत्सारी मूलद्रव्ये म्हणतात. आता युरेनियम, रेडियम, पोलोनियम, थोरियम, ऑक्सिनियम. नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच नॅचरल.
आता नॅचरल काय असतं, निसर्गातील 80 म्हणजे 82 ते 92 अनुक्रमांक म्हणजेच काय जे ॲटॉमिक नंबर आहेत 82 टू 80 आपलं 92, तर मूलद्रव्य उत्स्फूर्तरित्या किरणोत्सारी करतात. म्हणजेच काय त्यांना नैसर्गिक किरण म्हणजे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणतात. आता कृत्रिम कृत्रिम म्हणजेच काय आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स बघायचे आहेत आपल्याला. फ्रेडरिक जाली क्युरी व त्यांची पत्नी आयरीन क्युरी यांनी कृत्रिम किरणोत्साराचा शोध लावला व यासाठी 1935 मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल प्रदान करण्यात आलेले आहेत. आयरीन क्युरी व मेरी क्युरी व पियरे क्युरी यांची कन्या आहे. आता किरणोत्साराचे समस्थानिके जे जे म्हणजे किरणोत्सार दर्शवतात त्याला कृत्रिम किरणोत्सार म्हणतात. आता हेनरी बेकवेरेल यांनी युरेनियमच्या पिचब्लेंड या संयुगावर संशोधन करताना किरणोत्साराचा शोध लावला. मादाम क्युरी यांनी थोरियम किरणोत्साराचा शोध लावला व अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी अल्फा आणि बीटा किरणोत्साराचा शोध लावला. अल्फा पार्टिकल हे हेलियमचे अणुकेंद्र असतात म्हणून H++ असते व त्याचा ॲटॉमिक मास आहे 4.0028 म्यू. आता धनु विद्युत भारित म्हणजेच काय, पॉझिटिव्हली चार्ज आयन 2+2 वेलॉसिटी 1/5 टू 1/20 टाइम्स स्पीड ऑफ द लाईट असते म्हणजे 16,000 km/s. अल्फा कणाची भेद शक्ती ही बीटा आणि गॅमाच्या किरणापेक्षा कमी असते. 0.2 mm जाडीचा अल्युमिनियमचा पत्रा सुद्धा भेदू शकतात, त्याने आरपार जाऊ शकते असं चित्र. अल्फा कण विद्युत चुंबकीय क्षेत्रातून जाताना ऋण ध्रुवाकडे वळतात व अतिउच्च आयनीभवन शक्ती असते आणि मग नंतर काय मोठ्या प्रमाणात त्याची प्रतिदीप्ती निर्माण करायची क्षमता वाढते. आणि रुदरफोर्ड यांनी अल्फा कणाचा मारा करून नायट्रोजन विभाजन करून दाखवले. त्याने नियम काय, एखाद्या मूलद्रव्याचा अल्फा कण जातो व तेव्हा अनुक्रमे अणुअंक 2 ने कमी, वस्तुमान अंक 4 ने कमी. म्हणजेच काय ॲटॉमिक नंबर 2 न कमी होतंय बट ॲटॉमिक मास नंबर हे 4 न कमी होतंय. आता मूलद्रव्य तयार होते व नवीन तयार झालेल्या अपत्याला मूलद्रव्यस्थानाचे आवर्ती सरणी मूळजनक मूलद्रव्याचे 2 स्तंभ डावीकडे सरकते व बीटा हे दिलंय 210-84 पोलोनियम. अल्फा केलं तर 206-82 हे 2 न कमी झाले, हे 4 न कमी झाले. पीबी लेड सीसे आता हे 2 न कमी झाले, हे 4 न आणि हे खालचे 2 न. बीटा कण म्हणजे निव्वळ इलेक्ट्रॉन असते, ओनली इलेक्ट्रॉन्स, त्याच्यात प्रोटॉन नसते ना काही नसते. आता ऋण प्रभार येत असते आणि -1 असते, त्याचा ॲटॉमिक मास वस्तुमान फक्त म्हणजेच काय 0.00058 म्यू. आता वेग किती आहे, त्याची स्पीड 1/5 टू 9/10 पट असते आणि 2.40 लाख किमी/सेकंद जाऊ शकते, ट्रॅव्हल करू शकते. आता सुमारे प्रकाशाच्या वेगा इतका असते. आता भेद शक्ती काय, अल्फा कणाच्या तुलनेत 100 पट असते. भेद शक्ती ही अल्फा कणापेक्षा 100 पट अधिक असते आणि 2 मिमीच्या जाडीच्या अणूमध्ये भेदू शकते हे नवे. बीटा काय, बीटा हे किरण हे विद्युत चुंबकीय क्षेत्रातून जाताना धन ध्रुवाकडे वळतात आणि आयनीभवन शक्ती कमी होते व प्रतिदीप्ती निर्माण करायची क्षमता कमी होते.
जेव्हा एखाद्या मूलद्रव्याला बीटा कणाचे प्रमाण होते तेव्हा तयार होणाऱ्या नवीन अपत्याला मूलद्रव्य अणुक्रमांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतंय. आधी कमी होत होतं, इथं वाढलं आणि हे ॲज इट इजच राहणार. वरचं ॲटॉमिक मास नंबर सेम राहणार. गॅमा किरण काय? गॅमा किरणाच्या लघु प्रकाश लहरीची विद्युत चुंबकीय प्रारणे असतात. गॅमा वस्तुमान नसते. आता पोल विलार्ड या फ्रेंच शोधकाने काय केले? 1900च्या साली गॅमा किरणाचा शोध लावलेला आहे. वेग प्रकाशा इतकाच असतो. स्पीड प्रकाशा इतकी असते. भेदण्याची शक्ती अल्फा कणाच्या तुलनेत 10,000 पट असते. ते 100 पट तर होते ना, 10,000 पट आहे. आणि 15 जाडीच्या सेंटीमीटर 15 सेंटीमीटर जाडीचा पत्रा भेदण्याची क्षमते. सगळ्यात जास्त ताकद तर ह्याच्यात दिसायली आहे मला. या स्वरूपातून श किरणाच्या एक्स रे मात्र भेद शक्ती श किरणाच्या भेद शक्तीहून अधिक असतात. गॅमा किरणे प्रभारित म्हणजेच उदासीन असतात व गॅमा किरणाचा सजीवांच्या पेशींना नुकसानकारक असते. या किरणावर विद्युत व चुंबकीय क्षेत्रात अजिबात परिणाम होणार. विद्युत म्हणजेच काय? इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक एरियामध्ये काही परिणाम होत नाही. आयनीभवन शक्ती अतिशय कमी असते. किरणोत्सारी मूलद्रव्याचे संरचना म्हणजेच काय? स्ट्रक्चर. आता काय? अणूचे विघटन म्हणजेच अणुकेंद्रातील प्रोटॉनची संख्या 82 हून अधिक पुढे गेली की केंद्राच्या अस्थायी बनते व त्याला स्थिर ताप प्राप्त होते. म्हणजेच अल्फा बीटा गॅमा हे प्रारणे बाहेर फेकले जाते व अर्धआयुष्याला हाफ लाईफ पिरियड म्हणजेच किरणोत्सारीच्या मूलद्रव्याला एकूण वस्तुमान निम्म्या वस्तुमाने विघटन होण्यासाठी लागणारी कालावधी म्हणजेच मूलद्रव्याचे अर्धायुष्य होय. विघटनाची कालमर्यादा तापमान, दाब, रासायनिक रूप अवलंबून नसते, तर ते केवळ केंद्राच्या रचनेवर अवलंबून असते. प्रमुख किरणोत्सारी मूलद्रव्य व त्याच्या अर्ध-आयुष्यकाल. किरणोत्सारी मूलद्रव्य थोरियम म्हणजेच काय? TH, रॅडियम रेडॉन आर्यन हे काय? 80,000 वर्ष असते. 16,000 वर्ष हे 54 सेकंद. कार्बनचं किती? 5,580 वर्ष. पोलोनियमचं काय? 140 वर्ष. शृंखला चेन रिॲक्शन कशी असते? आता चेन म्हणजेच काय? लाईनीत जाणारे, सगळं लाईनीत होत जाणारे असते. आता युरेनियमच्या 235-92 च्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केल्यास बॅरियम BA आणि क्रिप्टॉन C हे 2 केंद्रके तयार होते. म्हणजेच काय? 2 साईडला केंद्रक, इथं एक आणि इथं एक असं तयार होते आणि त्यापासून पुन्हा न्यूट्रॉन निघतात व पुन्हा विखंडन होते. अशा सतत अधिक केंद्रांचे विखंडन व प्रचंड ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच काय? तसंच होत राहिलं तर त्याच्यातून जास्त हीट बाहेर पडायला लागते. म्हणजेच काय? हीट निर्माण होते जास्त. आता शृंखलाच्या अभिक्रिया म्हणजेच काय? चेन रिॲक्शनच्या स्वतः सेल्फ ॲक्सेलरेटेड असते स्वतः. आता काय? साखळी आहे ही इथून गंज चढलं समजा, इथून असं वाढतच जाणार ना लोखंडाची साखळी. आता स्ट्रॉनची संख्या कमी करून व वेग कमी करून शृंखला म्हणजे चेन रिॲक्शन नियंत्रित करता येते. म्हणजेच काय? थोडक्यात करोजन व्हायला समजायचं चेन रिॲक्शन म्हणजेच काय? करोजन लागलं, ही लोखंडाची साखळी करोजन लागले इकडे वाढायला चालू होते. तर त्याची कमी करू शकतो आपण त्याला ग्रीसिंग म्हणजे गॅल्वनाइज आपलं ग्रीस वगैरे लावून किंवा ऑइल पेंट लावणं काही आहेत. याकरिता अणुभट्टी न्यूट्रॉनची संख्या कमी करतात व मंद होण्यासाठी बोरॉनच्या कांड्याच्या किंवा कॅडमियमच्या कांड्याचं नियंत्रण किंवा मंददायक म्हणून वापरतात, कारण न्यूट्रॉनचे शोषून घेतात व म्हणजेच काय होतंय नंतर त्याचे युजेस सांगितलेत. नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो आपण. आता अणूचा वेग कमी करण्यात युरेनियमच्या कॅन्डी ग्रॅफाइट शुद्ध ग्रॅफाइट म्हणजे प्युअर ग्रॅफाइट विटाची भिंत उभं केले आणि U-38 न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्याचं रूपांतर विखंडन म्हणजेच काय?
त्याचं विखंडन होतंय, त्याच्यावर मारा केला तर न्यूट्रॉनचा. नियंत्रित शृंखला अभिक्रिया अणुबॉम्ब आणि नियंत्रित उदाहरण काय? अणुभट्टी. आता चॉरबेलचे अनुग्रह दुर्घटना म्हणजेच कधी झाली आहे? 26 एप्रिल 1983 रोजी युक्रेन सध्या चालू आहे ना चर्चेत, युक्रेन युद्ध. चेर्नोबिल अणुकेंद्राला ग्राफाइट रिओक्टरचा अणुभट्टी क्रमांक 4 आहे आणि स्फोटक होऊन मोठ्या प्रमाणात किरणोत्सारी प्रणे बाहेर पडली आणि त्यामुळे 31 जणांचा मृत्यू झालाय. इंधन व त्याचे प्रकार बघायचे आता. स्थायू इंधन, सॉलिड, द्रव, लिक्विड, वायू, गॅस. आता स्थायू म्हणजेच काय? लाकूड, कोळसा, कोक इत्यादी. म्हणजेच काय? लाकूड जाळतो आपण, कोळसा जाळतो, म्हणजेच काय? थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळसा उपयोगी पडते, तेच कोक इत्यादी. आता लाकडाच्या सेल्युलोज असते, त्याच्यामध्ये सेल्युलोजमध्ये लाकडामध्ये सेल्युलोज असते, ज्वलनशील घटक. आता त्याचं काय आहे? C6H10O5 आहे. आता कोळशात काय असते? अस्फटिक कार्बन असते आणि कोकमध्ये काय असते? कोळशाते हवा विरहित ज्वलन होऊन शिल्लक राहिलेले भाग म्हणजे कोक. आता कोक कार्बनचे काय 90 ते 95% असते. आता कोकपासून कोळशापेक्षा अधिक उष्णता निर्माण करता येते. द्रव इंधन म्हणजेच काय? पेट्रोलियम. आता वायू इंधन हे सर्वसामान्य सोयीस्कर मानले जाते व कृत्रिम वायू इंधने म्हणजेच काय? कोल गॅस, ऑइल गॅस, पेट्रोलियम गॅस, वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस याचा समावेश होतो. 2 व 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ येथे युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या जंतुनाशक कारखान्यात झालेले मिथेन आयसोसायनेट म्हणजेच MIC आणि वायूच्या गळतीमुळे हजारो लोकांचे प्राण गेलेले होते त्यावेळेस. आता कॉल गॅस. आता कृत्रिम वायू निर्मिती आणि इतर वायूचे प्रमाण आणि उपयोग. कोल गॅस आहे. कोल गॅस काय? दगडी कोळशाचे भंजक म्हणजेच काय? बर्निंग ऑफ द कोल हे काय? इंधनासाठी यूज केलं जातंय. ऑइल गॅस कशासाठी असते? केरोसिन, वायुरूपी हायड्रोकार्बन्स असतात, त्याच्यात मिथेन, इथेन, हायड्रोजन, प्रयोगशाळा वगैरे त्याच्यासाठी असते. पेट्रोलियम गॅस पेट्रोल भंजक करून हायड्रोकार्बन, प्रोपेन, ब्युटेन, इथिलीन प्रयोगशाळा व घरगुतीसाठी. वॉटर गॅस म्हणजेच काय? 1400 डिग्री शुभ्रोषण कोकवरून म्हणजे पाण्याचा वाफ सोडून. आता CO+H2 म्हणजे प्रत्येकी CO म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड प्रत्येकी 45% असते इंधन म्हणून आणि हायड्रोजनच्या निर्मितीसाठी. आणि प्रोड्युसर गॅस म्हणजेच काय? CO+N2 रक्ततोषण कोळशावरून अपुऱ्या हवेत झोत सोडून. आता CO+N2 म्हणजेच काय? COचं 30% प्रमाण, N2चं 60%. काचाची निर्मितीसाठी भट्टी, धातू निष्कर्ष भट्टी, अमोनियाच्या निर्मितीची यंत्रणा भट्टी. आता LPG म्हणजेच काय? आपले सिलेंडर. हे LPG गॅस आहे आपलं. LPG सिलेंडर म्हणजेच काय असते? इंधन स्वयंपाक गॅस. पेट्रोलियम उच्च गॅसवर दाब देऊन 1/24 पट केल्यानंतर द्रवात रूपांतर होते व त्या द्रवातून वायू जाड सिलेंडरमध्ये साचवले जाते. टाकीमधून बाहेर येताना त्याचे पुन्हा वायूत रूपांतर होते. LPGचे घटक म्हणजेच काय? 30% प्रोपेन असते, 70% ब्युटेन असते. प्रोपेन हा ज्वलनशील घटक आहे. LPG वासरहित असतो म्हणजेच काय? मात्र त्याची अपेक्षा गळती झाल्यास त्याचे अस्तित्व ध्यानात येण्यासाठी LPG मध्ये इथिल मरकॅप्टन म्हणजेच काय? ते जरा वास येते ना, आपल्याला गॅस लीक झाली की जरा वास येते, लगेच ते कळावं आपल्याला गॅस लीक होईल म्हणून. नाहीतर काय लगेच फटका झटकन हे आग वगैरे लावून लावायचं. आता वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते. जीवाश्म लाखो वर्षापासून पृष्ठभागाखालील गेलेल्या प्राणी वनस्पतीचे अवशेष म्हणजे जीवाश्म असतात. म्हणजेच काय?
अवशेष. जीवाश्म इंधने म्हणजेच काय? जीवाश्म रूपानंतर समृद्ध कार्बन संयुगात होऊन जीवाश्म इंधने बनतात व कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मुख्य प्रमुख जीवाश्म इंधने आहेत. पेट्रोलियम हायड्रोकार्बन चे मिश्रण आहे व नैसर्गिक वायू म्हणजेच काय? नॅचरल गॅस. पहिले काय? भूभागात पेट्रोलियम सोबत आढळते. नैसर्गिक वायूचा मुख्य घटक मिथेन. घरगुती औद्योगिक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर. CNG कॉम्प्रेस नॅचरल गॅस. मराठी भाषेत त्यास द्रवरूप संपीडित नैसर्गिक वायू असे नामाभिधान असेल तरी ती CNG म्हणजेच काय? कॉम्प्रेस नॅचरल गॅस नावाने प्रचलित झाला आहे. नैसर्गिक वायूवर मोठ्या प्रमाणात दाब देऊन CNG तयार केला जातो. अलीकडच्या काळात प्रदूषणमुक्त वातावरणासाठी मोटारीच्या इंजिनात CNG ची सक्ती केली जात आहे व भारतातील पहिली CNG रेल्वे म्हणजेच काय? 13 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील रेवाडी व रोहतक दरम्यान सुरू असेल तिथं म्हणजे तिथं चालू झाली पहिले CNG. आता आपल्या कारमध्ये पण आहे ना CNG. कारमध्ये CNG गॅस आपण घेऊन फिरतो, म्हणजे कधी पेट्रोल चालवतो कधी CNG वरील पहिले ट्रॅक्टर 12 फेब्रुवारी 2021 रोजी भारतात CNG इंधनावर चालणारं पहिलं ट्रॅक्टर आले. आता कार तर तेव्हापासून आहेत भरपूर, वॅगनार वगैरे त्याच्यात आहेत CNG वगैरे. रावमॅट टेक्नो सोल्युशन आणि टोमॅसो ॲचिले हे निर्मितीवाले म्हणजे कंपनीच आहेत ते. आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG म्हणजेच काय? यामध्ये मिथेनचं 90%, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन, अल्केन, पेंटेन, आयसोपेंटेन इत्यादी प्रमाण 10% असते. इथेनच्या कॅलरी मूल्य 1 एकक वस्तुमान इंधनाचे पूर्ण दहन झाल्यावर त्यापासून मिळणाऱ्या उष्णताचे परिणाम म्हणजेच इंधनाचे कॅलरी मूल्य. आता त्याचं SI पद्धत काय? जूल पर कॅलरीज असते. किलोग्राम कॅलरी पर ग्राम म्हणजे CG आहे आणि जूल पर किलोग्राम आहे. किलोग्राम इथं कॅलरी पर ग्राम आहे. तेल व नैसर्गिक वायू ONGC म्हणजेच काय? ऑइल अँड नॅचरल गॅस ही आहे. PSU. 14 ऑगस्ट 1953 मुख्यालय देहरादून, उत्तराखंड. भारतीय सर्वात मोठी खनिज तेल वायू संशोधक उत्पादक कंपनी. तर केंद्रीय पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाला आच्छादित कार्य करते व खनिज तेलास लिक्विड गोल्ड म्हणतात व ONGC द्वारा देशात 77% कच्च्या तेलाचे व 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले जाते. आता त्याचे काही करंट अफेअर्स बघायचे आहेत आपल्याला. गरम पाण्याचे नैसर्गिक झरे भू-औष्णिक ऊर्जेत होते व सूर्याच्या गाभ्याचे तापमान म्हणजेच काय? त्याचे टेम्परेचर 2 × 10⁷ अंश डिग्री सेल्सिअस असते. सूर्याचे ऊर्जाचे सर्वात मोठे अक्षीय ऊर्जा स्रोत आहे सगळ्यात मोठं. आणि सूर्यापासून पृथ्वीला किती मेगावॅट इतकी ऊर्जा मिळते? 1.8 × 10⁻11 मेगावॅट. तेवढ्यात खूप काय होऊ शकतं. सौर कुकरच्या अंतर्भागात 100 डिग्री ते 140 डिग्री इतके मिडलला तर तेवढे टेम्परेचर असते. आणि द्राक्षामधील आर्द्रता शोषून घेण्यासाठी शुष्क सोलार ड्रायर हे सौर उपकरण वापरतात. मनुके. आता सुमारे 2 चौरस सेमी आकारच्या सौर घटकापासून 0.7 वॅट इतकी वीज निर्माण होऊ शकते व नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या युरेनियम व किरणोत्सारी मूलद्रव्याची U-234, U-235, म्हणजे 234, 35, 38 असं 3 आहेत. 3 समस्थानिके आहेत. आता 38 काय? मोठ्या प्रमाणात सुमारे 99% आढळते. इथं 48 सर्वाधिक आहे.
55 हे वेगळे इथेनॉल, बायोगॅस, बायोडिझेल व जैव इंधन आहेत. द्रव इंधनाच्या केरोसिनचे कॅलरी मूल्य 48 सर्वाधिक आहे. हायड्रोकार्बन्समध्ये मिथेनच्या कॅलरी मूल्य 55 सर्वाधिक आहे व सर्व प्रकारच्या इंधनांमध्ये हायड्रोकार्बनचे कॅलरी मूल्य 150 सर्वाधिक आहे. स्थायू इंधनामध्ये चारकोल कोळशाचे कॅलरी मूल्य 33 आहे. इथेनॉल अल्कोहोल आदर्श इंधनाचे कॅलरी मूल्य 30 इतके आहे. हायड्रोजन बॉम्ब कार्यकेंद्रीय सम्मिलन न्यूक्लिअर फ्युजन या तत्वावर आधारित असते. आता काच उद्योग म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ग्लास. सामान्य तापमानाला काच हे अतिविषणदित्या म्हणजेच काय असलेले अतिशीत द्रव पदार्थ मिळते कमी तापमानाला, आणि जास्त हीट करतच गेलं की ते सॉलिड होते. आता काच उत्पादनात काच तयार करताना मिश्रणात काचाचे फुटके तुकडे वापरतात व त्यामुळे काचेचे मिश्रणाचे व द्रवीभवन कमी तापमानास होते. काच निर्मिती सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी धातूच्या सिलिकेट क्षाराचे मिश्रण वापरतात. उच्चतर तापमानावर वितळणारी कठीण काच तयार करण्यासाठी मिश्रणात सोडियम कार्बोनेट ऐवजी पोटॅशियम वापरतात. रिप्लेस ऑफ द सोडियम टू द पोटॅशियम केले जाते काचसाठी. आणि काचचे प्रकार काय असते? सोडा लाईट काच, नेहमी उपयोगी मृदू काच म्हणजेच काय ते आता वाळवंटी प्रदेशात कसं होतं, त्यांनी म्हणजे जे हीट करतात ना त्या वाळवंटला, म्हणजेच काय ते लूज सॉईल असते ना, त्याला हीट केलं की मग तिथं ते काच तयार होते. ते असते सोडा लाईम काच. म्हणजे तिथं सोडा लाईम पितात लोक म्हणून सोडा लाईम काच, राजस्थानमध्ये मोस्टली. आता खिडक्यांचे तावदाने, बाटल्या, काचतंतू बनवण्यासाठी इत्यादी उपयोग केला जातो. आणि बोरोसिलिकेट काच सेकंड आहे. वाळू, सोडा, ॲश, बोरॅक्स, ॲल्युमिनियम घटक. आता यामध्ये काय केले असते? पायरॅक्स, कॉर्निंग, बोरोसिलिकेट या काचाचा प्रकार समावेश होतो व चंबू, चंचू, पात्रे व काचेचे भांडी तयार करण्यासाठी वापरतात. फिलंट काच म्हणजेच काय किंवा लेड काचा, प्रकाशीय काच म्हणजेच काचेच्या मिश्रणात शिशाचे ऑक्साईड मिसळून ही काच बनवतात व प्रकाशीय उपकरणे, चष्म्याची भिंगे, कृत्रिम हिरे व रत्ने, इलेक्ट्रॉनिक ट्यूब तयार करण्यासाठी वापरतात. व जलद काच, सोडियम सिलिकेट घटक, सोडियम सिलिकेटच्या वाळू व जल म्हणजे पाण्यासारखं दिसतंय. साबण उद्योगात साबणाच्या आकाराचा वाढवण्यासाठी भरण द्रव्य म्हणून वापरतात व इमारती लाकूड, कापड इत्यादी अग्निरोधक म्हणजेच काय फायरप्रूफ आहे ते बनवण्यासाठी, अंडी टिकवून ठेवण्यासाठी यूज केले जाते. फ्रीजच्या रेफ्रिजरेटरमधील हवेत तापमान सुमारे -18 डिग्री सेल्सिअस असते तर पाणी 32 डिग्री फॅरेनहाइटला गुडथे म्हणजेच काय 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होते, तर 212 फॅरेनहाइटला उकळते म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होते. आता गॅब्रियल डॅनियल फॅरेनहाइट ह्यांनी 1724 मध्ये प्रथम शोधून काढले. प्रकाशाचे संश्लेषणाच्या अपकरणामुळे डाल परिणाम प्रत्ययास येतो. त्याच्या वाफामुळे फॅसेजा हा जबड्याचा रंग होतो. आणि साबण उद्योग म्हणजेच काय सोप इंडस्ट्री. भारतातील पहिले साबण कारखाने हे मीरत येथे 1879 साली सुरू झाले. साबणाचे घटक साबणामध्ये प्रामुख्याने सोडियम किंवा पोटॅशियम यांचे पॅमेटेट रिएजंट व ओलिएट क्षार असतात व सोडियम रिएजंट म्हणजेच काय सोडियम रिएजंट म्हणतो ना आपण. साबण तयार करण्याची पद्धत उकळ पद्धत,
जलापगटन आणि अर्ध उकळी पद्धती. अर्ध पण उकळतंय, पूर्ण बी उकळतंय, एकतर जलापगटन करते. जलापगटन जे काय पेपर वाटतं. आता जलापगटन प्रक्रिया म्हणजे या क्रियेत सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाचे मेदाम्लाचे उदासीकरण म्हणजे न्यूट्रलायझेशन न्यूट्रलायझेशन केलं जाते, त्याला म्हणतात जलापगटन. कपड्याचे साबण म्हणजेच काय, सोडियम सिलिकेट सोडियम फॉस्फेट आकार वाढवण्यासाठी भर द्रव्य वापरतात व साबणाच्या रेणूतील लांब अध्रुवीय बंधाची टोके कपड्याच्या पृष्ठावर मूळ व धूळ शोषतात व कार्बोझायलेट म्हणजेच काय, येण्याचे ध्रुव पाण्याला धूळ मळ स्वच्छ करण्यासाठी कापडाचे साबण असतंय. अंगाचं साबण कसं असतंय, सोडियम हायड्रॉक्साईडचं असतंय. दाढीचं साबण कसं असतंय, आपलं स्टिअरिक ॲसिड. आणि फेस जास्त म्हणजे कारण फेस जास्त आला तर दाढी करायला जाते ना, शेव. आता शॅम्पू कसं असतंय, सोडियम लॉरेसिस सल्फेट असते शॅम्पूमध्ये. औषधी साबण कसं असते, गंधक कार्बॅलिक ॲसिड असते. आता उपमार्जके. आता साबणापेक्षा उपमार्जके अधिक उपयोग आहे, कारण उपमार्जकेमुळे जड पाण्याचा अभिद्राव्य क्षार तयार होत नाही, म्हणजे साबणामध्ये क्षार तयार होते. आता कपड्याची धुलाई उत्तम होते आणि कापडाच्या धुलाई कमी तापमानाला होते आणि अपमार्जितके निर्मलक म्हणून कार्य. कृत्रिम अपमार्जितके हायड्रोकार्बन साखळी पाण्यात विद्राव्य असते, क्षार शुद्र मूलक बद्ध असते व याला अल्कली बेन्झाईन सल्फेट ABS असं म्हणले जाते. सोडियम लॅरेट सल्फेट, सोडियम डोडेसिल बेन्झीन सल्फेट अपमार्जिता के प्रमुख क्रियाशील घटक. त्याचंच काय, सोडियम डोडेसिल चं काय, कपड्यातून ग्रीस वगैरे मळ इत्यादी सुटते. सोडियम टायपॅलिफॉस्फेट म्हणजेच काय, पाणी मृदू करण्यासाठी. आता इथं काय, सिलिकेट कशासाठी, भर द्रव्य पाणी मृदू करते. आणि कार्बोनेट कशासाठी, पाणी हकलण्यासाठी. कार्बॉक्सिमिथेन कशासाठी, कपड्यापासून सूट झालेल्या मळ पुन्हा कपड्यावर बसू नये म्हणून. काय, मोनोइथेनॉल म्हणजेच अपमार्जिकामुळे तयार झालेले फेस स्थायीकरण करते. व स्टिलबिन म्हणजेच काय, कपड्याचे प्रकाश दीप्ती वाढवण्यासाठी. व सोडियम परबोरेट म्हणजेच काय, नवजात ऑक्सिजन मुक्त करून कपड्याचे विरंजन करते. दैनंदिन वापरात रासायनिक पदार्थ म्हणजे टूथपेस्ट काय, CaCO3 कॅल्शियम डायहायड्रॉक्साईड फॉस्फेट. 1873 मध्ये कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क येथे जगातील पहिले व्यावसायिक टूथपेस्ट तयार केले व टूथपेस्ट फ्लोराईडमुळे दंतक्षय रोखला जातो व त्याचे नैसर्गिक अपमार्जिके काय, रिच म्हणजे सोपनट, शेकेकाई सोपॉड यामध्ये सोपोनिन या रासायनिक घटक असते. तर प्रमुख मूलद्रव्य व त्यांची संज्ञा म्हणजेच काय, O म्हणजे ऑक्सिजन, Mg म्हणजे मॅग्नेशियम, आर्गॉन, आयोडीन, पोटॅशियम, टंगस्टन, W ने डिनोट करतात, रेडॉन, Rn, सोडियम, सिलिकॉन, फ्लोरीन, जस्त म्हणजे झिंक, कॅल्शियम, लीड, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्लोरीन, कोबाल्ट, चांदी म्हणजे Ag, पोलोनियम, हायड्रोजन, सल्फर, ब्रोमाइन, टीन, सोने, Au, थोरियम. महत्त्वाचे रासायनिक पदार्थ व त्याचे म्हणजे सोडियम ऑक्साईड कशात असतं, Na2O, पोटॅशियम ऑक्साईड K2O, कॉपर ऑक्साईड Cu2O, कॉपर सल्फेट Cu2S, सिन्नाबारेट Gs, इथेनॉल C2H5OH, ब्युटेन C4H9OH, ॲसिटाइड C3COHO, सोडियम बायकार्बोनेट NaSCO3, सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, नायट्रिक ॲसिड HNO3 आणि मोनोक्लोरिक ॲसेटिक ॲसिड CHClCOOH
ट्रायक्लोरिक ॲसिड ClCOH, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, कॅल्शियम ऑक्साईड हायड्रॉक्साईड CaOH2, लोखंडाच्या गंजाचा Fe2O3H2O, मॅग्नेशियम MnO2, मॅग्नेशियम ऑक्साईड MgO2, मॅग्नीज होतं ते Mn, मॅग्नेशियमला Mg. आता सिल्वर सल्फाईड Ag2S, मिथेनॉल अल्कोहोल C3OH, प्रॉपिल अल्कोहोल C3H2OH, ॲसिटोन म्हणजेच काय C3SiOCH3, सोडियम कार्बोनेट Na2CO3, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड AlCl3, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, ॲसेटिक ॲसिड CH2COOH, डायक्लोरो ॲटॉमिक ॲसिड CHCl2COH, इथेनॉल ईस्टर CH3COOC2H5, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, फेल्डस्पर CaF2, क्रायमोलाइट AlF3. वायूचे वैशिष्ट्य व त्याचा उपयोग. हवेतील प्रमाण काय? नायट्रोजनचा 78 असते, ऑक्सिजन 20, आर्गॉन 0.92, CO2चं 0.39, निऑनचं तर 0.00, हेलियम सगळं 00 येते, खालचे काही नाही. ह्याचं काय? वातावरणाचं ॲटॉमिक मास वस्तुमान ॲटॉमिक मास नंबर 5.15 × 10⁻18. हवेतील ऑक्सिजन वायू नेहमी रेणूच्या स्वरूपात असतो व वायूमध्ये हेलियम हलका वायू भरलेला असतो. मिथेन हे हरितगृह ग्रीन हाऊस इफेक्ट कारणीभूत आहे व त्याला कारण तो CO2च्या तुलनेत 20 पटीने जास्त उष्णता शोषून घेते. कार्बन डायऑक्साईड पाण्यातील द्रव म्हणजे पाण्याचा सोडा. चुन्याच्या निवळीतून Na2CO3 कार्बन डायऑक्साईड वायू जाऊन दिला निवळी दूध रंग बनते. पाण्यात सहज द्रवणीय असणारा अमोनिया व कारंजे तयार होतात व अमोनियम हायड्रॉक्साईडचा लिक्चर अमोनिया म्हणतात. अमोनिया ज्वलनशील नाही कारण ते जळती मेणबत्ती आहे. कॅन्डल धरल्यास ती विझते आणि बर्फ निर्मित कारखान्यात शीतक म्हणून अमोनियाचा वापर करतात. अमोनियमचा उपयोग खते निर्माण करण्यासाठी करतात व ज्वालामुखीमध्ये प्रदेशात अमोनियाच्या वायूचे क्षार आढळते व द्रव रूपात सल्फर डायऑक्साईड म्हणजेच SO2 चा उपयोग पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी वापरतात. प्युरिफिकेशन